वारकरी संप्रदाय आणि संभाजी महाराज हे यांचं नातं कसं काय सांगू शकता तुम्ही? काय काय आग्रह धरलाय जिजाऊ साहेबांनी, की शंभू छत्रपतींवरती संस्कार व्हावेत म्हणून. तर शंभू छत्रपतींवरती संस्कार व्हावेत म्हणून जिजाऊ साहेबांनी त्यांना सगळ्या संस्कृत ग्रंथांची, पुराणांची अभ्यासपूर्व माहिती शिकवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना रामायण, महाभारत शिकवलेलं आहे. त्यांना संतांच्या संगतीत ठेवलेलं आहे. म्हणजे जे संत आहेत, आचार्य आहेत, ते मनाची जडण-घडण करत असतात. कारण संभाजी महाराजांना योद्धा बनवायचं आहे. आणि एखादा योद्धा त्याच वेळेस बनतो ज्यावेळेस त्याची साधना पक्की आहे. त्यावेळेस त्याच्या अंतरात्म्याचे बोल त्याच्याशी बोलतायत. त्याच्या अंतरात्म्याची मलिन अवस्था संपूर्णपणे स्वच्छ झालेली आहे आणि तो विराग्रणी तत्वाचा मजबूत पुरुष उभा राहिलेला आहे. त्याच वेळेस एखादा उत्तम योद्धा बनू शकतो ज्याची साधना अवस्था मोठी आहे. म्हणून जिजाऊ साहेबांनी संभाजी महाराजांना त्याच अनुषंगाने घडवलेलं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे संभाजी महाराजांचा जो संघ आहे, तो संतांसोबतचा खूप आहे. म्हणजे रामदास स्वामींच्या त्या कालखंडामध्ये जी आचार्य परंपरा आहे, ती रामायणाचा प्रचार करायची. रामायण, महाभारतातनं लोकांना मजबूत बनवायची. त्यांच्या मानसिक अवस्थेवर काम करायची. त्यावेळेस शंभू छत्रपतींना त्या कीर्तन सेवेला पण जिजाऊ माँसाहेब नेत असत, असा कागद मी वाचलेला आहे. मग अशा संगतीत शंभू महाराजांना पूर्ण वेळ ठेवलेला आहे. आणि हे तर सुप्रसिद्ध गोष्ट आहे, की जगद्गुरू तुकोबारायांची वारीच शंभू छत्रपतींनी चालू केलेली आहे.